दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही शरद पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली होती. ते काय म्हणाले आपण बघूया. मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आणि आम्ही आमचा पक्ष विलिनीकरणाचा या दादांच्या मृत्यूचा झालेल्या दुर्घटनेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी प्रयत्न करतोय हे चित्र महाराष्ट्राच्या समोर आणणं दुर्दैवाचं आहे. मी अजितदादांच्या असलेल्या आस्थेची शपथ घेऊन सांगतो, फार जबाबदारीने मी शपथ घेतोय. माझी त्यांच्याशी भावनिक नातं आहे. अगदी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की अजितदादांनी ही चर्चा आमच्याशी केली होती. आता त्यांनी त्यांची कोणाशी चर्चा केली कोणाशी नाही केली ही चर्चा मला माहित नाही, परंतु आम्ही विचारलं, तुम्ही वरिष्ठ लोकांशी चर्चा केली का, तुमच्या पक्षाच्या लोकांशी चर्चा केली का, तुमच्या मित्र पक्षाची चर्चा केली का. तेवढे मी माझा निर्णय घेतलेला आहे, माझी चर्चा झालेली आहे. आता त्यांनी हे सांगितल्यानंतर आम्ही कोणाला विचारायला जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. शेवटी असं चित्र रंगवलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हा याचा राजकीय पण शशिकांत शिंदे, एक महत्त्वाचा प्रश्न सुद्धा फडणवीसांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे त्यांच्या या विधानावरून. जर ते चर्चा करत होते विलिनीकरणाची, तर मग पुढे नेमकं काय होणार होतं? एनडीए सोबत राहून तुम्हाला सोबत घेणार होते का बाहेर पडणार होते? त्याविषयी सुद्धा बोलणं झालं असेल अजित पवारांसोबत. एक विषय असा आहे की त्यांनी आम्हाला जी चर्चा करताना सांगितली, माझी वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. आपले दोन पक्षाच्या बैठका स्वतंत्र होती आणि त्या बैठका जाताना आपण धोरणं ठरवून टाकू आणि ती धोरणं दोन्ही पक्षाची डिक्लेअर करून आपण ते विलिनीकरण करण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ. आता दुर्दैवाने अजितदादा नाही, ते साक्षीदार म्हणून आम्ही उभं करू शकायचं हे दुर्दैव आमच्याकडे आणि आमचं काही निष्ठूर नाही. मला वाटतं की आता हा विषय जर त्यांना करायचा नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं. आम्हाला वाटतं की या संदर्भात आमची भावना जी होती ती आम्ही व्यक्त केली. माणूस गेल्यानंतर त्याची इच्छा व्यक्त करताना ती भावना व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं, आम्ही केलं. त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि राजकीय रंग देण्याच्या संदर्भात आमची इच्छा नाही. शेवटी काय निर्णय घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा. आम्ही आमची भूमिका फक्त स्पष्ट केली होती आणि शपथ घेऊन सांगितलं. याचा अर्थ मी कुठं बोलतोय असं होणार नाही. मला वाटतं आता प्रत्येकाला काय त्याच्यामध्ये काय करायचं असेल त्यांनी त्यांचा ठरवावा, त्यांच्या मित्र पक्षाने ठरवावा आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादांनी त्या गटाने ठरवावा. आम्ही आमची भूमिका मांडली होती. आता असं चित्र होतं की आम्हीच मागे लागल्यागत होतोय, आम्हाला त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे. आणि तसा उठवायचा असं तर पवार साहेबांनी जेव्हा पहिल्या प्रथम सगळा पक्ष एकत्र असताना मोदी साहेबांनी त्यावेळेला पवार साहेबांना बोलवलं होतं, अडवाणींनी बोलवलं होतं. पवार साहेब त्यावेळेला गेले नव्हते ना. त्यांनी त्यांची मग राजकीय फायदा आम्हाला उठवता. मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा भाजपने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही या म्हणून. हे फार विचित्र आहे. आम्हाला काय भावनिक राजकारण किंवा दादांच्या जाण्यानंतर राजकारण करायचं, आमच्या पक्षाची भूमिका अशी राजकीय पोळी भाजण्याचा किंवा संधी घेण्याचा नाही हे मी स्पष्टकरण या ठिकाणी करतो. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काल शरद पवार नेमकं काय म्हणाले आपण बघूया. दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही. हे सगळं झालंय त्याच्यावरून असं काही सांगता येत नाही, एकदम कसं सांगता येत. मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. दरम्यान सुनील तटकरेंनी विलिनीकरणाच्या चर्चांवरती भाष्य केलं. ही चर्चा कोणी सुरू केली हे माहिती नसून आम्ही एनडीए सोबत कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. का कोणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. ज्यांनी सुरू केली, ज्यांना सुरू केली त्यांना आपण विचारा. आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैसा निर्णय करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे तो मुद्दा देत नाही.
विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. की विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता. आता मी त्याच्यावर काल मला ज्यांनी विचारलं त्यांच्यासमोर आता बोललेलो आहे, तर त्यावर बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही. त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये मी स्वतः होतो. अनेक वेळा दादांना मी भेटलो होतो. दादांबरोबर काय संभाषण झालं, कसं झालं हे आज या ठिकाणी मी सांगणार नाही. 13 दिवस होऊ द्या, या बाबतीत मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेन. तर दादा माझ्या घरी जेवायला आल्यानंतर एकीकरणाविषयी बोलताना म्हणाले होते की संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा आपण विकासाचं राजकारण करू. किती दिवस आपण एकमेकात धुसफूस करायची अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. सगळी चर्चा झाली. मला म्हणजे हर्षवर्धन आता हे संघर्ष बाद झाला. संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा एकीचं विकासाचं राजकारण आपण करू. गावगावचा कार्यकर्ता तुमचा असेल, माझा असेल, मामांचा असेल, आणखीन कोणाचा असेल, हे किती वर्ष आपण एक आपसात हे दुष्पच ठेवणार. त्यातून तो कार्यकर्ता भरडला जातो, गावातली शांतता भरडली जाते, विकास कामं बाजूला राहून दुसरीच कामं आपल्या पुढे येतात. हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी मांडली. तर बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काही प्रश्न उपस्थित केले. एक्सवरती पोस्ट करत मिटकरींनी सवाल केलेत. मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी करणार नाही, मात्र माझं मन प्रश्न विचारतंय असं म्हणत मिटकरींनी एक्सवरती पोस्ट केली आहे. ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आपण बघूया. गेले 3 दिवस मनामध्ये शंकेचं काहूर आहे, प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात 5 मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदवलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळेला पायलट का बदलले गेले? आणि प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, अशा पद्धतीचं ट्विट एक्स पोस्ट अमोल मिटकरींनी केली आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या आलेच पाहिजेत. ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात, म्हणजे नोंदी असतात, ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. घात आहे की अपघात याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एनसीपीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली आहे. आहे का घात आहे? कारण का अजितदादा 8 वाजता विमानाने येणार होते. त्याच वेळेला जे कॅप्टन पायलट हे ऐन टायमाला दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकले सांगितलं आणि बदललं गेलं. त्यानंतर विमान खाली घेण्याच्या सूचना कोणी दिल्या? त्यानंतर 6 माणसं सातत्याने सांगितली जात आहेत. 6 माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर 5च माणसं आलेली. 6वा माणूस कोण? 6वा माणूस कुठं होता? आणि एक लक्षात घ्या, सरकारी यंत्रणा असतील, त्यांनी काहीतरी चुकीचं सांगितलंय आणि मग नंतर माफी मागणं हे कायद्याला धरून नसतं.